Now we are going to discuss the second part of this particular chapter. The chapter is enhancement in food production or enhancement of food production. The second part is microbes in human welfare. तर हा आपला चॅप्टरचा पार्ट सुरू आहे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. या एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शनमध्ये याच्यापूर्वी आपण इम्प्रूव्हमेंट ऑफ प्लांटच्या वेगवेगळ्या मेथड्स ऑब्झर्व केल्या. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये पुढच्या पार्टला जायचं आहे. पुढच्या पार्टला जायचं आहे म्हणजे काय, सिम्पल पार्ट आहे. या पुढच्या पार्टला आपण मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर म्हणतो. मायक्रोब्स म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर कुठले कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण आपल्या युटिलिटीसाठी आपल्या वेलफेअरसाठी यूज करतो तो या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये पार्ट आहे. जसं मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन, ते फूड प्रोडक्शन होत असताना त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये कोणते कोणते मायक्रोब्स यूज होतात. मायक्रोब्स इन डेअरी प्रोडक्शनमध्ये डेअरीमध्ये कोणते कोणते मायक्रोब्स यूज होतात. सपोज कर्ड तयार करायचं आहे, योगर्ट तयार करायचं आहे, बटर तयार करायचं आहे, बटर मिल्क तयार करायचं आहे, मायक्रोब्स कोणते यूज होतात. त्याच्यानंतर मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस, वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार होतात. ते प्रोडक्ट्स तयार करताना कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज होतात तो पार्ट आहे. त्याच्यानंतर काही मायक्रोब्स जर असेल तर फर्टिलायझर म्हणून आपण यूज करतो. मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर, तो एक पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये पार्ट आहे. मायक्रोब्स इन बायोगॅस प्रोडक्शन होत असताना मायक्रोब्स कोणते कोणते यूज होतात. मायक्रोब्स ॲज मायकोरायझे म्हणजे असे फंगस की जे पर्टिक्युलर फंगस त्या पर्टिक्युलर प्लांटला इसेन्शियल मटेरियल प्रोव्हाइड करेल. तर असा हा चॅप्टरचा पार्ट आहे. द पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर चॅप्टर इज मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. मग मायक्रोब्स म्हणजे काय, मायक्रोब्स आर ऑर्गॅनिझम्स, दे आर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स, की असे ऑर्गॅनिझम्स की ज्यांचा साईज 0.1 मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. आपल्या नेकेड आईजनी आपण त्या ऑर्गॅनिझम्सला पाहू शकत नाही. असे जर असेल तर तीच पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स दे आर कॉल्ड एज मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे आर द स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दे आर इनविजिबल बाय द नेकेड आईज, देअर साईज इज अराउंड 0.1 मिलीमीटर और इट इज लेस दॅन दॅट. कोण आहे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. So these particular microorganisms, they include various kinds of bacteria, various kinds of fungi, various kinds of protozoans, various kinds of macrophages. So all these particular microorganisms which are invisible by eyes, invisible by naked eyes, such particular organisms are called as microorganisms. बघा, microorganisms or microbes are small organisms which are invisible to the naked eyes as their size is less than 0.1 millimeter or less. Correct? They are small algae, fungi, bacteria, protozoans, mycoplasma, etc. म्हणजे हे कोण कोण असणार, तर अल्गी असणार, फंजाई असणार, बॅक्टेरिया असणार, प्रोटोझोन्स असणार, मायकोप्लाझ्मा असणार. ओके. दे आर ओमनीपोटंट, दॅट इज दे आर फाउंड एव्हरीवेअर, की त्यांना आपण ओमनीपोटंट म्हणतो कारण ते कुठेही आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल एअरमध्ये दिसतात, सॉईलमध्ये दिसतात, कोणत्याही प्रकारच्या वॉटरमध्ये दिसतात, कुठल्याही सिच्युएशनला ते सर्वाइव्ह होऊ शकतात. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज ओमनीपोटंट. सो दे आर ओमनीपोटंट, दॅट इज दे आर फाउंड एव्हरीवेअर, दॅट इज इनसाइड द सॉईल, इन ऑल टाइप्स ऑफ वॉटर, इन एअर, इनसाइड अवर बॉडीमध्ये पण प्रेझेंट आहे आपल्या, अँड दॅट ऑफ अदर प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपल्याच बॉडीमध्ये आहे असं नाही आहे, बाकीचे प्लांट्स आहे, दुसरे पण ॲनिमल्स आहेत, त्यांच्या पण बॉडीवर आणि बॉडीच्या आत पण हे प्रेझेंट आहे. बायोटेक्नॉलॉजी इज द अप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल फॉर द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स बाय बायोलॉजिकल एजंट्स टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस टू ह्युमन ऑर ह्युमन वेलफेअर. की आपल्या युटिलिटीसाठी आपल्या वेलफेअरसाठी आपण जर मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करत असेल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करून त्याचं सायंटिफिक किंवा इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स यूज करून आपण त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला यूज करत असेल तर सच पर्टिक्युलर ब्रांच ऑफ बायोलॉजी इट इज कॉल्ड एज बायोटेक्नॉलॉजी. पुन्हा पहा, बायोटेक्नॉलॉजी इज द अप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल फॉर द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स बाय बायोलॉजिकल एजंट्स टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिस टू द ह्युमन ऑर ह्युमन वेलफेअर. म्हणजे आपल्या सर्व्हिससाठी जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण यूज केले आणि यूज करताना जर आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला तर तो आपल्या वेलफेअरसाठी युजफुल होईल. मग इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रोब्स, की मायक्रोब्स आहे पण ते आपण कशी इम्पॉर्टंट समजतो. नंबर एक, दे आर बोथ युजफुल अँड हार्मफुल टू द ह्युमन. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स दोन्ही टाईपचे आहे, काही डिसीज कॉजिंग आहे तर काही डिसीज नॉन कॉजिंग आहे. म्हणजे ते युजफुल आहे, काही हार्मफुल पण आहे. दोन, दे कॉज डिसीजेस टू द प्लांट्स अँड ॲनिमल्स. येस, जर हार्मफुल असेल तर प्लांट्स अँड ॲनिमल्सवर ते डिसीज पण कॉज करेल. दे स्पॉइल अवर फूड, लेदर, शूज एक्सेट्रा.
की हे जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या फूडच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, एखादं लेदर शू बनवलेलं आहे, तयार केलेलं आहे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, ॲटमॉस्फिरिक ह्युमिडिटी जास्त आहे, त्यावेळेस ते सगळं फूड मटेरियल स्पॉईल पण करतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दे आर मोर फ्रेंडली अँड युजफुल टू मॅन अँड हेल्प इन इम्प्रूव्हमेंट ऑफ ह्युमन वेलफेअर. की काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे की ते युजफुल पण आहे, फ्रेंडली पण आहे, की जे आपण आपल्या वेलफेअरसाठी यूज करू शकतो, म्हणजे इनडायरेक्टली ते आपल्यासाठी हार्मफुल नाही. मग या चॅप्टरमध्ये मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे आता मायक्रोब्सचा स्टडी सुरू होईल, की मायक्रोब्स कुठल्या कुठल्या आपण युटिलिटीसाठी यूज करतो, आपल्या वेलफेअरसाठी आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करतो. तो पहिला पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्शन, की मायक्रोब्सचा यूज आपण आपल्या घरी कसं करतो. ओके, मायक्रोब्स आर इन्व्हॉल्ड इन प्रोडक्शन ऑफ सेव्हरल फूड प्रोडक्ट्स. की मायक्रोब्स जर असेल तर त्या मायक्रोब्सच्या हेल्पनी आपण वेगवेगळे आपल्या घरी डोमेस्टिक यूजसाठी आपण त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करतो. त्याच्यातला पहिला पार्ट आहे मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन. दुसरा पार्ट आहे मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड, म्हणजे कुठलं फूड तयार करताना त्यात आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲड करू किंवा आपोआप ॲड होईल, नाही तर डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण फूड म्हणून कन्झ्युम करू. म्हणजे हा पार्ट आहे की फूड तयार करताना मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲड झाले. हा पार्ट आहे की सरळ मायक्रो ऑर्गॅनिझम मी फूड म्हणून यूज केलेले. So A part, B part. So A part is microbes in food production. Biotechnology occurred in two phases, that is the traditional and modern. म्हणजे 1971 पर्यंतचा बायोटेक्नॉलॉजीचा जो पार्ट होता तो ट्रॅडिशनल ओल्ड, आणि 1970च्या नंतरचा जो बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट होता त्याला मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी म्हणतो. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी जेनेटिक इंजिनिअरिंगकडे जाते, आणि ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी जर असेल तर बायोगॅस प्रोडक्शन, अल्कोहोल प्रोडक्शन, डेअरी इंडस्ट्री, तिकडे तो पर्टिक्युलर पार्ट असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रॅडिशनल. The traditional biotechnology is based on principle of fermentation by using fermenting bacteria, and these bacteria were used in preparation of various kinds of foods. की ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीचा बेस म्हणजे प्रिन्सिपल काय होतं, फर्मेंटेशन. द फर्स्ट बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस विच वॉज इन्व्हेंटेड बाय मॅन इज कॉल्ड एज फर्मेंटेशन, दॅट इज द प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल. दॅट इज द प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल. मग ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी असेल तर त्याचं प्रिन्सिपल काय आहे तर फर्मेंटेशन आहे, आणि त्या फर्मेंटेशनमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार होतात. डोसा, इडली, ढोकळा आर फर्मेंटेड प्रोडक्ट्स प्रोड्यूस्ड बाय ॲक्टिव्हिटी ऑफ द बॅक्टेरिया. पहा हे सगळे फूड आहे, या पर्टिक्युलर सगळ्या फूडमध्ये बनताना तयार होताना मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते प्रॉडक्ट तयारच होणार नाही. द प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. सो डोसा, इडली, ढोकला आर फर्मेंटेड प्रोडक्ट्स प्रोड्यूस्ड बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ द बॅक्टेरिया. दे आर फर्मेंटेड प्रोडक्ट्स ऑफ राईस, ब्लॅक ग्राम, ब्लॅक ग्रामला आपण उडीद म्हणतो. They are fermented products of rice, black gram with airborne bacteria. They are the Leonostoc, Streptococcus bacteria. म्हणजे इनडायरेक्टली राईस फ्लोअर घेतलं किंवा उडीद फ्लोअर घेतलं आणि त्याच्यात आपण वॉटर ॲड करून जर ते आपण फर्मेंटेशनसाठी जर ठेवलं तर आपल्याला बॅक्टेरिया ॲड करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली एअरमधून ते त्या मटेरियलमध्ये पडणार. काही वेळानंतर त्या पर्टिक्युलर मटेरियलला आपण जर पाहिलं, DOUGH डॉक म्हणतो आपण त्याला, त्या मटेरियलमध्ये जर पाहिलेलं असेल तर आपल्याला फर्मेंटेशन झालेलं दिसते. सो डोसा, इडली अँड ढोकला आर द फर्मेंटेड प्रोडक्ट्स प्रोड्यूस्ड बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ द बॅक्टेरिया. दे आर द फर्मेंटेड प्रोडक्ट्स ऑफ राईस, ब्लॅक ग्राम विथ एअरबोर्न बॅक्टेरिया. द नेम ऑफ द बॅक्टेरिया तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. 2 बॅक्टेरिया या पर्टिक्युलर डोसा, इडली, ढोकलाच्या बनवण्याच्या प्रोसेसमध्ये नेचरकडून ॲड होतात. Leonostoc, Streptococcus bacteria. During fermentation, CO2 is produced, which makes these products puffy. ही या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये फर्मेंटेशनच्या वेळेस कुठला गॅस प्रोड्यूस होतो, CO2 इज प्रोड्यूस विच मेक्स दीज प्रॉडक्ट्स पफी. ढोकला जर असेल तर पफी दिसतो म्हणजे स्पॉन्जी दिसतो. इडली जर असेल तर आपल्याला पफी दिसते, स्पॉन्जी दिसते. डोसाही जरी पाहिलेला असेल तर तसाच दिसतो. एखादा ब्रेड बनवायचा जर असेल तर इनडायरेक्टली तो ब्रेड पण त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये फर्मेंटेशनमध्ये तयार होत असेल तर तो पण आपल्याला पफी दिसतो. पफी ॲक्च्युली दिसतो का, कारण देर इज अ प्रोसेस, दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज फर्मेंटेशन. दिस पर्टिक्युलर फर्मेंटेशन नथिंग बट इट इज anaerobic respiration, and during anaerobic respiration there is production of a gas. That particular gas it is called as CO2, and during fermentation that particular CO2 it is trapped into the material. That material it is called as gluten.
दॅट मटेरियल इट इज कॉल्ड ॲज ग्लुटेन. म्हणजे ब्रेड तयार होताना, इडली तयार होताना, डोसा तयार होताना त्याच्या आतमध्ये जर CO2 तयार होत असेल एनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये किंवा फर्मेंटेशनमध्ये, तर तो पर्टिक्युलर CO2 त्या पर्टिक्युलर डपमध्ये DOUGH डपमध्ये असलेल्या ग्लुटेनमध्ये ट्रॅप होतो आणि ग्लुटेनमध्ये ट्रॅप होतो. ग्लुटेनमधून तो CO2 निघू शकत नाही, निघायचा ट्राय करतो, म्हणून ते मटेरियल हळूहळू त्याचं साईज इन्क्रीज करते. म्हणून आपलं ब्रेड किंवा ढोकळा किंवा इडली पफी दिसते. So during fermentation, CO2 is produced which make these products puffy. Puffy म्हणजे स्पॉन्जी. तर हा एक पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन, की हे फूड तयार करताना डोसा, इडली, ढोकळा, ब्रेड हे तयार करताना आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करत असेल तर ते आपण ॲड नाही केलेले, ते आपोआप ॲड झालेले आहे. डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण फूड म्हणून यूज केलेलं नाही आहे. सो दिस पॉइंट इज मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन. फूड प्रोडक्शन तयार करताना कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज होतात. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लिओनॉस्टॉक, स्ट्रेप्टोकॉकस, बॅक्टेरिया एक्सेट्रा. दुसरं आहे मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. हा पार्ट वेगळा आहे, फूडच आहे, पण इथे आपण डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम फूड म्हणून यूज करणार. डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम इथे आपण डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम फूड म्हणून यूज नाही केलं, ते फूड तयार करताना मायक्रो ऑर्गॅनिझम यूज झाला. आता इथे मायक्रो ऑर्गॅनिझम डायरेक्ट फूड म्हणून यूज करणार. सो सेकंड पॉइंट इट इज मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड. Some microbes and their fruiting bodies are directly used as food and are rich in proteins, vitamins, minerals, etc. काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे जे पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण डायरेक्ट फूड म्हणून पण यूज करतो आणि दे प्रोव्हाइड मेनली प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स एक्सेट्रा. इथे आता मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूडमध्ये दोन पार्ट आहे, एक आहे मशरूम आणि दुसरं आहे सिंगल सेल प्रोटीन. इथे आता लार्ज प्रोटीन बॉडीज आहे, इथे युनिसेल्युलर स्ट्रक्चर्स आहे, हे मॅक्रो आहे, हे मायक्रो आहे. सो वन इज कॉल्ड एज मशरूम. आता मशरूम तुम्ही पाहिलेलं आहे, ह्या अशा प्रकारचं मशरूम ग्रो होताना दिसते. हा जो वरचा पार्ट आहे या वरच्या पार्टला म्हणतो आपण फ्रुटिंग बॉडी. याला काय म्हणतो, फ्रुटिंग बॉडी. तर ही पर्टिक्युलर फ्रुटिंग बॉडी जर असेल तर इनडायरेक्टली ती एडिबल असते जर मशरूम नॉन पॉयझनस असेल तर. मग नॉन पॉयझनस मशरूम म्हणजे काय, पॉयझनस मशरूम म्हणजे काय, जर कलरफुल असेल, ब्राईटली कलर्ड असेल, अट्रॅक्टिव्ह असेल, क्लीन जागी ग्रो होत असेल तर दॅट पर्टिक्युलर मशरूम इट इज कॉल्ड एज पॉयझनस. पण समजा एखादा मशरूम आहे तो जर डर्टी प्लेसला ग्रो होत असेल, एखाद्या जुन्या जागी एखाद्या ग्रो होत असेल, पण तो ब्लॅक व्हाईट या कलरपैकी कुठला असेल किंवा दोन्ही कलरचा असेल तर दॅट पर्टिक्युलर मशरूम इट इज कॉल्ड एज एडिबल मशरूम. अँड एडिबल मशरूम दे आर युज्ड ॲज अ फूड. कुठले मशरूम, एडिबल मशरूम. म्हणजे इनडायरेक्टली नॉन पॉयझनस मशरूम्स दे आर कॉल्ड एज एडिबल मशरूम. मग मशरूम म्हणजे काय, सम मशरूम्स अँड ट्रफल्स आर डायरेक्टली युज्ड ॲज अ फूड. इथे काय म्हटलं होतं की ते फूडमध्ये ॲड झाले. आता काय म्हणतो आपण की मशरूम मायक्रोस्कोपिक आहे किंवा सर मायक्रोस्कोपिक कसं आहे, तर याचा जो पर्टिक्युलर प्लांट बॉडी आहे जी जमिनीच्या आतमध्ये आहे किंवा डेड डिकेइंग मॅटरच्या आतमध्ये आहे ती मायक्रोस्कोपिक आहे. फ्रुटिंग बॉडी असेल तर इनडायरेक्टली ती व्हिजिबल आहे. फ्रुटिंग बॉडी आपण एडिबल म्हणून कन्झ्युम करणार, पण याचा जो ऑर्गॅनिझम आहे तो सॉइलमध्ये प्रेझेंट आहे किंवा त्या डेड डिकेइंग मॅटरमध्ये प्रेझेंट आहे, तो आपल्याला दिसत नाही, म्हणून त्याला आपण फंजाय म्हणतो, मायक्रोस्कोपिक म्हणतो. So some mushrooms and truffles are directly used as food. They belong to higher fungi. बेसिडिओमायसेट्स नावाचा एक पर्टिक्युलर फंजायचा ग्रुप आहे. त्या फंजायच्या ग्रुपमधला हा पर्टिक्युलर एक क्लास आहे किंवा त्या बेसिडिओमायसिस मधला एक ग्रुप आहे. दे आर कॉल्ड एज अ मशरूम्स. दे प्रोड्यूस लार्ज फ्लेशी फ्रुटिंग बॉडीज. की हे जे बेसिडिओमायसेट्स आहे किंवा फंजायचा हा हायर जो ग्रुप आहे त्यांच्याकडून काय तयार होतात, लार्ज फ्लेशी प्रोटीन बॉडीज. ह्या प्रोटीन बॉडीज आहे which are edible and are rich in proteins, vitamins, minerals, amino acids etc. की ह्या प्रोटीन्स जर आपण मार्केटमधून आणल्या, आपण जर फॉर एक्झाम्पल ते जर यूज करतो म्हटलं तर दे प्रोव्हाइड प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, अमायनो ॲसिड्स एक्सेट्रा. The food in fruiting bodies is low caloried as it does not contain carbohydrates. की या पर्टिक्युलर प्रोटीन बॉडीमधून जे फूड आपल्याला मिळते त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात पण न्यूट्रिशन जास्त असते. कॅलरीज का कमी असतात, कॅलरीज म्हणजे एनर्जी कोण जास्त प्रोव्हाइड करणार, कार्बोहायड्रेट्स. बिंग दिस पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स आर फंजाय अँड दे आर नॉन क्लोरोफिलस. त्यांच्याकडे क्लोरोफिल प्रेझेंट नाही आहे. दे कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. बिकॉज दे डू नॉट or cannot perform photosynthesis, they cannot directly produce the organic food material in the form of glucose or carbohydrates. म्हणजे indirectly डायबेटिक पेशंट असेल आणि त्याच्याकडे जर प्रोटीन डेफिशियन्सी असेल तर त्याच्यासाठी हे बेस्ट फूड आहे. का डायबेटिक पेशंट आहे म्हणजे त्याच्याकडे शुगर जास्त आहे,
शुगर जास्त आहे, मग अशा वेळेस या पर्टिक्युलर केसमध्ये त्याच्या बॉडीमध्ये अजून शुगर ॲड करणे हार्मफुल आहे. मग अशा वेळेस त्या पर्टिक्युलर पेशंटच्या बॉडीमधली डेफिशियन्सी प्रोटीनची, अमायनो ॲसिडची, मिनरलची घालवायची जर असेल तर दिस इज द बेस्ट सोल्युशन, दॅट इज कॉल्ड एज मशरूम. का? कारण मशरूम्स दे आर द fungi, they are the non-chlorophyllous organisms. They cannot process that is called as a photosynthesis. That's why the food in fruiting bodies is low caloried as it does not contain carbohydrates. The various examples are. नीट पॉइंट ऑफ व्यू हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की एडिबल मशरूम्स कोणते आहेत, त्यांना पॉप्युलरली काय म्हणतात आणि त्यांचे सायंटिफिक नेम्स काय आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस पर्टिक्युलर एडिबल मशरूम्स. व्हाईट बटन मशरूम, कलर याचा व्हाईट असतो, बटन सारखी दिसणार. द नेम ऑफ दिस पर्टिक्युलर मशरूम इज व्हाईट बटन मशरूम. द सायंटिफिक नेम इज ॲगॅरिकस बायस्पोरस. इट इज ॲगॅरिकस बायस्पोरस. द सेकंड इज इट इज अ पॅडी स्ट्रॉ मशरूम. की हा पर्टिक्युलर मशरूम असेल तर जनरली राईस असते आणि कापलेलं जर असेल आणि ते पडून असेल, पाऊस आलेला असेल, रेनफॉल झालेला असेल, ते सडून राहिलेलं असेल, त्याच्यावर जे ग्रो होणारे मशरूम्स आहेत दे आर कॉल्ड एज पॅडी स्ट्रॉ मशरूम. The scientific name is Volvariella volvacea. The scientific name is Volvariella volvacea. The another it is oyster mushroom. Oyster mushroom. The scientific name it is called as a Pleurotus florida. It is called as Pleurotus florida. तुम्हाला हे नेम्स लक्षात ठेवायचे, हे नेम्स लक्षात ठेवायचे. These are called as common names or popular names. These are called as scientific names. या केसमध्ये काय झालं की हे जे पर्टिक्युलर मशरूम आहे त्याची फ्रुटिंग बॉडी जी मॅक्रोस्कोपिक आहे, जी विजिबल आहे, ती आपण कन्झ्युम करतो, पण त्याची जी व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी आहे ती मायक्रोस्कोपिक आहे, म्हणून यांना आपण मायक्रोब्स म्हणतो. द सेकंड इट इज कॉल्ड एज सिंगल सेल प्रोटीन. सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय? हे सिंपल आहे. These are the unicellular microorganisms and are directly used as a source of food in the form of proteins. कि हे unicellular microorganisms आहे. These particular unicellular microorganisms, for example, if they are obtained, they are cultured in the laboratory, they are directly used as a supplementary food. They are directly used as a supplementary food. काय म्हटलं आपण की आतापर्यंत मशरूममध्ये पाहिलेलं असेल तर ते सगळे मायक्रोस्कोपिक होते. हे आता युनिसेल्युलर आहे म्हणजे मायक्रोस्कोपिक आहे. मायक्रोस्कोपिक जर हे पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असेल, लॅबोरेटरीमध्ये आपण जर नेले आणि त्यांना तिथे जर आपण कल्चर केलं, प्युरिफाय करून हे पर्टिक्युलर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण जर फूड सोबत ॲज अ सप्लिमेंट जर ॲड बॉडीमध्ये केलं तर प्रोटीनची डेफिशियन्सी आहे, मिनरलची डेफिशियन्सी आहे, विटॅमिन्सची डेफिशियन्सी आहे, हे कमी करू शकतात. दॅट्स दीज आर कॉल्ड एज युनिसेल्युलर. दे आर कॉल्ड एज सिंगल सेल प्रोटीन्स. म्हणजे युनिसेल्युलर आहे म्हणून म्हटलं आपण सिंगल सेल. मोस्टली दे प्रोव्हाइड प्रोटीन. दॅट्स दे आर कॉल्ड एज सिंगल सेल प्रोटीन. So these are unicellular microbes and are directly used as a source of food in the form of protein. Such dead and dried microbes are called as single cell proteins. की यूज कसे करायचे आहे? कल्चर तर करणार पण त्यांना आपल्याला ड्राय करावं लागणार, डेड असले पाहिजे, नाही तर डिसीज कॉज करू शकतात, करेल असं नाही. So such dead and dried microbes are called as single cell proteins. They provide proteins, vitamins as well as minerals and other substances also. The various examples of this particular single cell proteins are, जसं आपण मशरूम्स मध्ये एक्झाम्पल्स पाहिले तसे सिंगल सेल प्रोटीन्स मध्ये हे सगळे युनिसेल्युलर फॉर्म्स आहेत. The first is Bacillus subtilis. It is a bacterium. It is a unicellular bacterium. Mostly it provides the protein. Candida, Saccharomyces, they are called as yeasts. Mostly they are unicellular again. They mostly provides the proteins. Chlorella, it is a unicellular algae. It provides the protein. हे सगळे आपण यूज करतो ॲज अ सप्लिमेंटरी फूड. करतो म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर बॉडीमध्ये डेफिशियन्सी दिसल्यानंतर डॉक्टर जर तुम्हाला हे पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम डेड ड्राईड फॉर्ममध्ये कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये देत जर असेल तर इनडायरेक्टली दे आर कॉल्ड एज युनिसेल्युलर, दे आर कॉल्ड एज सिंगल सेल प्रोटीन. नंतर स्पायरुलिना, दे आर कॉल्ड एज सायनोबॅक्टेरिया, BGA म्हणतात त्याला. स्पायरुलिना ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, BGA ब्ल्यू ग्रीन अल्गी, त्याला सायनोबॅक्टेरिया पण म्हणतात. द नेम ऑफ दॅट सायनोबॅक्टेरियम इट इज कॉल्ड एज स्पायरुलिना. So spirulina, chlorella, candida, Saccharomyces, Bacillus subtilis, they are the unicellular forms. They are the unicellular forms. If they are, for example, cultured in the laboratory, after culturing, if they are dried, dead, such are filled in the capsule, taken along with the food material as a supplementary food, they indirectly provides proteins to the body. Indirectly, they are directly used as a food. So, शेवटी काय दिसलं आपल्याला की हे सिंगल सेल प्रोटीन जे आपण इथे सांगितले हे डायरेक्ट आपण यूज करणार.
हे मशरूम्स प्रोटीन बॉडीज हे आपण डायरेक्ट यूज करणार, म्हणून इथे काय म्हटलं आपण मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड, डायरेक्ट फूड म्हणून यूज करणार. इथे आपण या केसेसमध्ये काय म्हटलं, लिओनॉस्टॉप, स्ट्रेप्टोकॉकस, त्या केसमध्ये काय म्हटलं की हे डायरेक्ट यूज नाही करता येत आपल्याला, हे फूड तयार करताना त्या फूडच्या तयार व्हायच्या प्रोसेसमध्ये ॲड होतात किंवा मग आपल्याला ॲड करावं लागतं. So the microbes in household production, it can be categorized into two. The one it is called as microbes in food production, the another it is called as microbes as a source of food. आता जो आपण मायक्रोब्स इन डेअरी इंडस्ट्री, की डेअरीमध्ये कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोब्स यूज होतात. नाउ वी विल डिस्कस द सेकंड पार्ट इन मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर, दॅट इज द यूज ऑफ मायक्रोब्स इन डेअरी इंडस्ट्री. की डेअरी इंडस्ट्रीमध्ये कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज होतात. डेअरी इंडस्ट्री म्हणजे काय, की त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल कर्ड तयार होईल, योगर्ट तयार होईल, चीज तयार होईल, बटर तयार होईल, बटर मिल्क तयार होईल. तर दीज आर द प्रॉडक्ट्स ऑफ दिस पर्टिक्युलर डेअरी इंडस्ट्री ऑर डेअरी. कोणते प्रॉडक्ट्स, बटर, कर्ड आहे, योगर्ट आहे, बटर मिल्क आहे, चीज आहे. So all these are the products of this particular thing that is called as dairy industry. And in this particular dairy industry also there is utilization of various kinds of microorganisms. These particular microorganisms are the bacteria as well as the fungi. These microorganisms which are used in dairy industry are the bacteria and the fungi. Typically, mostly in dairy industry, the most important, the most common bacterium which is used in this particular dairy industry, it is called as LAB, L-A-B, that is called as lactic acid bacteria. दॅट इज कॉल्ड एज लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. तर आपण काय म्हणतो आता की या डेअरी इंडस्ट्रीमध्ये जे कर्ड तयार होणार आहे, योगर्ट तयार होणार आहे, चीज तयार होणार आहे, बटर तयार होणार आहे, बटर मिल्क तयार होणार आहे, तर ॲक्च्युली ती प्रोसेस काय असते, तर ॲक्च्युली काय असते की कर्ड तयार करायची प्रोसेस आपण फॉर एक्झाम्पल आपण जर घेतली, तर कर्ड तयार करायचं असेल तर काय, आपण पहिल्यांदा दूध घेणार, थोडंसं वॉर्म करणार, त्या वॉर्ममध्ये आपण जुनं दही म्हणजे स्टार्टर म्हणतात त्याला, नाही ते इनॉक्युलम म्हणतात, ते ॲड करणार. ते ॲड करणार म्हणजे काय, त्या स्टार्टर इनॉक्युलममध्ये आहे काय, तर दॅट पॉझेस दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरियम दॅट इज कॉल्ड एज लॅब दॅट इज कॉल्ड एज लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. मग आता हा बॅक्टेरियम त्या मिल्कमध्ये जाऊन काय करणार, सो इन मिल्क there is presence of a sugar. That sugar or disaccharide, it is called as lactose. It is a disaccharide. The formula is C12H22O11. So that is a sugar which is present in the milk. की त्या milk मध्ये ती sugar present आहे. And this particular lactic acid bacteria when added to that particular milk, that breaks that particular lactose sugar indirectly. That process it is called as a digestion of that particular lactose sugar. And during digestion as well as during fermentation, this particular bacterium releases various kinds of enzymes, and due to activity of enzymes, that particular lactose it is converted into the lactic acid. So lactose it is converted into the lactic acid. आता काय झालं की त्या मिल्कमध्ये शुगर होती, दही तयार झालेलं नाही, कर्ड तयार झालेलं नाही. मी जेवढं आतापर्यंत बोललो त्या प्रोसेसमध्ये आतापर्यंत मी काय बोललो की मिल्कमध्ये जी शुगर प्रेझेंट आहे ती लॅक्टोज आहे, डायसॅकराइड आहे. लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियम टाकल्यानंतर म्हणजे जुनं दही टाकल्यानंतर, जुन्या दह्याला आता आपण काय म्हटलं होतं, स्टार्टर, नाही तर त्याला काय म्हटलं होतं, इनॉक्युलम. त्याच्यामुळे फक्त काय झालं की लॅक्टोज शुगर जी मिल्कमधली प्रेझेंट आहे ती लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झाली. काय झालं, लॅक्टोज शुगर जी प्रेझेंट आहे मिल्कमध्ये ती कशामध्ये कन्वर्ट झाली, लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे इनडायरेक्टली अजून कर्ड तयार झालं नाही, आता होईल. मग सर आता काय होईल, नाव दिस पर्टिक्युलर लॅक्टिक ॲसिड कोॲग्युलेट्स द प्रोटीन विच इज प्रेझेंट इन द मिल्क. दॅट प्रोटीन इट इज कॉल्ड ॲज केसिन. दॅट प्रोटीन इट इज कॉल्ड ॲज अ केसिन. की आता तो पर्टिक्युलर लॅक्टिक ॲसिड जो त्या मिल्कमध्ये तयार झालेला आहे, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाच्या ॲक्टिव्हिटीनी तो पर्टिक्युलर लॅक्टिक ॲसिडनी त्या मिल्कमध्ये असलेलं जे प्रोटीन आहे, दॅट प्रोटीन इट इज कॉल्ड ॲज केसिन. तर ते केसिन त्या लॅक्टिक ॲसिडमुळे काय होईल, आता कोॲग्युलेट होईल. आणि कोॲग्युलेट झाल्यामुळे जे मिल्क लिक्विफाईड होतं ते आता कोॲग्युलेट होईल, म्हणजे घट्ट होईल. आणि एकदा ते घट्ट झालं की नॅचरली दिस पर्टिक्युलर मटेरियल विच इज फॉर्म्ड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर मिल्क इज कॉल्ड ॲज कर्ड. इज कॉल्ड ॲज कर्ड. म्हणजे सोपं आहे. पहिल्यांदा मिल्क घ्या, त्याच्यात जुनं दही टाका, त्याच्यानंतर त्या प्रोसेसमध्ये होईल काय की तो बॅक्टेरियम त्या मिल्कमध्ये एन्झाईम सिक्रेट करेल. एन्झाईम्समुळे लॅक्टोज
शुगरचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये होईल आणि ते लॅक्टिक ॲसिड त्या मिल्कमध्ये असलेल्या केसिन प्रोटीनला कोॲग्युलेट करेल. त्याच्यामुळे ते मिल्क जर असेल तर घट्ट होईल आणि घट्ट झालेलं मिल्क असेल तर नॅचरली दॅट इज नाव कॉल्ड ॲज दही, दॅट इज कॉल्ड ॲज कर्ड ऑर दॅट इज बॅक्टेरियम. जर आपण बदलवलं लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाच्या जागी दुसरा बॅक्टेरियम समजा बदलला तर दह्यासारखंच तयार होईल. कर्डच असेल ते पण थोडंसं स्वीट इन टेस्ट असेल, त्याला आपण योगर्ट म्हणतो. सो व्हेरियस प्रॉडक्ट्स they are produced in this particular dairy industry. The various products are the curd, yogurt, buttermilk, cheese, etc. Okay, चलो पहा. Microbes in dairy industry. The dairy products like curd, buttermilk, cheese, etc. are the fermented products of the microbial activity. Actually, आपण आता conversion of milk into the curd ज्या process मध्ये गेलो, that is nothing but it is called as lactic acid fermentation. That is called as lactic acid fermentation. These dairy products are produced from milk. These dairy products are produced from milk. Lactic acid bacteria like lactobacillus, penicillium, streptococcus are used in dairy industry. For example, lactobacillus is added to the milk. It ferments lactose sugar of milk into the lactic acid. Lactic acid causes coagulation and partial digestion of milk protein called as casein. Thus, milk is changed into the curd or yogurt or cheese. तर मगाची जी प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसनी हे सगळे प्रोडक्ट्स तयार होईल, कर्ड, योगर्ट अँड चीज. द स्टार्टर ऑर इनॉक्युलम म्हणजे दुधामध्ये आपण जे जुनं दही टाकलेलं आहे त्याला म्हणतो आपण स्टार्टर. द स्टार्टर ऑर इनॉक्युलम ड्युरिंग दिस प्रोसेस कंटेन्स मिलियन्स ऑफ लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. जे जुनं आपण दही टाकणार त्या दुधामध्ये, मिल्कमध्ये, त्याच्यात मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. ऑल दे आर कॉल्ड एज LAB. दे आर कॉल्ड एज लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. मग आता या डेअरीमधले जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे. Some of the dairy products obtained by microbial activity are, the first it is called as a curd. आपण मराठीत त्याला दही म्हणतो. It is produced by inoculating milk with lactobacillus acidophilus. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कर्ड तयार करायचं आहे, कशापासून तयार करायचं आहे, मिल्क पासून तयार करायचं आहे, कोणता बॅक्टेरियम यूज होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. So curd is produced by inoculating milk with lactobacillus acidophilus. It also checks the growth of disease causing microorganisms. म्हणजे त्या मिल्कमध्ये आपण जे बॅक्टेरियम ॲड करू तो बॅक्टेरियम कोणता, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. हा जर ॲड झाला म्हणजे इनॉक्युलममध्ये, स्टार्टरमध्ये असेल तो प्रेझेंट आहे, तो प्रेझेंट, आणि त्याच्यामुळे जे मटेरियल तयार होत असेल दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज कर्ड. पण या बॅक्टेरियमचं अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे की कर्ड तयार होताना दुसरे जर बॅक्टेरिया त्या कर्ड तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये तयार होत असेल तर दिस पर्टिक्युलर बॅक्टेरियम किल्स द अदर बॅक्टेरिया विच आर पॅथोजेनिक ऑर डिसीज कॉझिंग. दूसरा प्रोडक्ट पहा डेअरीचा. द सेकंड प्रोडक्ट इट इज कॉल्ड एज योगर्ट ऑर इट इज कॉल्ड एज योगर्ट. इट इज प्रोड्यूस्ड बाय कर्डलिंग ऑफ मिल्क विथ द हेल्प ऑफ, पहा आता फक्त प्रोसेस तीच आहे, कर्ड सारखीच ही प्रोसेस आहे, फक्त बॅक्टेरियम बदलला आहे. सो इट इज प्रोड्यूस्ड बाय कर्डलिंग म्हणजे दही तयार करणे. इट इज प्रोड्यूस्ड बाय कर्डलिंग ऑफ मिल्क विथ द हेल्प ऑफ स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. मग अशी होता लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, आता आहे स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिस. अँड लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिस म्हणजे कर्ड आणि योगर्टमध्ये डिफरन्स काय आहे की कर्डमध्ये बॅक्टेरियम जो यूज होतो दॅट इज कॉल्ड एज लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. योगर्ट तयार करताना फक्त बॅक्टेरियम बदलतो, प्रोसेस तीच आहे. द बॅक्टेरियम इट इज स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस ऑर द बॅक्टेरियम इट इज लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिस. म्हणजे दोनमध्ये डिफरन्स काय आहे तर एक कर्ड आहे जे घट्ट आहे, जे योगर्ट आहे ते पण घट्ट आहे. दोन्ही पण जवळ पाहायला घेतलेले असेल तर सारखे आहे, तर हे जास्त ॲसिड कंटेनिंग आहे, हे कमी ॲसिड कंटेनिंग आहे. हे जास्त आंबट आहे, हे थोडंसं स्वीट आहे. द स्वीट कर्ड इट इज कॉल्ड एज योगर्ट. द अनदर इट इज कॉल्ड एज बटर मिल्क. हे ते फार इझी आहे की कर्ड तयार करतानाची प्रोसेस म्हणजे करण्याची प्रोसेस पूर्ण झाली असेल आणि त्याला जर आपण चर्निंग केलेलं असेल म्हणजे घुसळलं असेल तर जे लिक्विड राहते बटर काढल्यानंतर त्या लिक्विडला काय म्हणतो आपण, बटर मिल्क, ताक म्हणतात त्याला. सो इट इज ॲसिड्युलेटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर चर्निंग. चर्निंग म्हणजे घुसळणे ऑफ बटर फ्रॉम कर्ड. इट इज प्रोड्यूस्ड बाय कर्डलिंग ऑफ मिल्क विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया लाईक लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकॉकस, ल्युकोनॉस्टॉक एक्सेट्रा. काय काय बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकॉकस, ल्युकोनॉस्टॉक स्पेसीज एक्सेट्रा. इनडायरेक्टली ही जी प्रोसेस आहे बटर मिल्क तयार करायची, ही प्रोसेस कशी आहे, कर्ड तयार झालं किंवा योगर्ट तयार झालं, त्याला मी जर चर्निंग केलं, बटर जर काढून घेतलं, लोणी म्हणतो आपण, ते जर काढून घेतलं तर लेफ्ट ओव्हर लिक्विड आफ्टर रिमुव्हिंग द बटर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर कर्ड ऑर योगर्ट
The leftover liquid it is called as buttermilk. So the bacteria there, the lactobacillus, streptococcus, leuconostoc species etc. ठीक आहे. चौथा एक प्रोडक्ट आहे या डेअरी इंडस्ट्री मधला, दॅट इज कॉल्ड एज द चीज. द मिल्क इज कोएगुलेटेड विथ लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया अँड the milk is coagulated with lactic acid bacteria and the curd formed is filtered to separate the whey. इथे काय करतात की जे कर्ड तयार करायची प्रोसेस आहे ती त्या बॅक्टेरियम कडून करून घेतात. द बॅक्टेरियम इट इज कॉल्ड एज लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. त्याच्यानंतर त्याचं जे व्हे आहे, वरचं प्रोटीन आहे, ते रिमूव्ह करतात. So this is coagulated with lactic acid bacteria and the curd formed is filtered to separate. जे कर्ड तयार झालं, घट्ट तयार दही तयार झालं, ते सेपरेट करतात, लिक्विड बाजूला करतात. The solid mass is then ripened with the growth of mold. मोल्ड म्हणजे फंगस that develop flavor in it. आता जे सॉलिड मास तयार झालेलं आहे, आपण ते घट्ट काढून घेतलेलं आहे, त्याला राईप करतात विथ द हेल्प ऑफ फंगस. त्यालाच मोल्ड म्हणतात. म्हणजे इनडायरेक्टली प्रोसेस पूर्ण कर्डलिंगची झाली, दही तयार झालं, त्याच्यानंतर त्याला जो थिक मटेरियल होतं ते सेपरेट केलं, त्याला व्हे म्हणतात. आणि हे व्हे मटेरियल जे सेपरेट केलं त्याला आता राईप करावं लागते विथ द हेल्प ऑफ फंगस. द फंगस इट इज कॉल्ड एज मोल्ड. फंगस इट इज ऑल्सो कॉल्ड एज मोल्ड. प्रोसेस पहा कशी आहे. का मोल्ड ऍड करायचं? जे थिक मटेरियल त्या पर्टिक्युलर कर्ड मधून बाहेर केलं त्याच्यात फंगस ऍड का बरं करायचं? द फंगस ऍड फ्लेवर अँड टेस्ट टू द कर्ड. दॅट इज कॉल्ड एज चीज. म्हणून चीज पहा मार्केटमध्ये गेले तर वेगवेगळ्या फ्लेवरचं दिसते आपल्याला. There are various varieties of cheese depending on their flavor, texture and taste. ही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चीज मार्केटमध्ये दिसतात. फ्लेवर वेगळं दिसते, टेक्स्चर वेगळं दिसते आणि टेस्ट वेगळी दिसते. फॉर एक्झाम्पल, Roquefort and Camembert cheese are ripened by blue-green mold. The name of the mold it is Penicillium roqueforti and Penicillium camemberti. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर रोक्वेफोर्ट किंवा कोमेम्बर्ट चीज जर तुम्हाला बनवायचं असेल तर टेक्निक कसं राहील की पहिल्यांदा नॉर्मल कर्ड दही तयार करतात तसंच दही करतात. म्हणजे मिल्क घेणार, त्याच्यानंतर इनॉक्युलम म्हणजे स्टार्टर टाकणार, त्या स्टार्टरमध्ये LAB म्हणजे लॅक्टिक ऍसिड बॅसिलस असणार, तो त्या पर्टिक्युलर मिल्कला फर्मेंट करणार, कर्ड तयार होणार. कर्ड तयार झाल्यानंतर त्या थिक जे मटेरियल आहे ते सेपरेट करणार, लिक्विड काढून टाकणार. थिक जे मटेरियल आहे त्याला आपण व्हे प्रोटीन म्हणतो किंवा व्हे म्हणतो. आता हे व्हे प्रोटीन असेल तर डायरेक्ट यूज नाही करणार, त्याला आता राईप होऊ द्यायचं आहे. म्हणून त्या व्हे प्रोटीनमध्ये ऍड काय करणार? फंगस ऍड करणार. मोल्ड म्हणतात त्याला. कोणता फंगस ऍड करणार तर डिपेंड आहे चीज कोणता आहे. जर रोक्वेफोर्ट चीज असेल तर फंगस यूज करणार, दॅट इज कॉल्ड एज द पेनिसिलियम रोक्वेफोर्टाय. जर कोमेम्बर्ट चीज असेल तर मोल्ड यूज करणार, पेनिसिलियम कोमेम्बर्टाय. ओके. लार्ज होल्स इन स्विस चीज are developed due to production of large amount of CO2 by bacterium known as propionic bacterium, or that is called as the Propionibacterium shermani. That is the Propionibacterium shermani. काय की स्विस चीज नावाची एक गोष्ट असते की त्या पर्टिक्युलर स्विस चीज मध्ये हे जर तुम्ही पाहिलं सर्च करून तर त्याच्यावर होल्स असतात मोठे मोठे. सर का असतात हे होल्स? ते पुन्हा होल्स याच्यामुळे असतात की तिथे एक पर्टिक्युलर बॅक्टेरियम ऍड केलेला असतो की जो फर्मेंट करतो त्या पर्टिक्युलर मटेरियलला एक गॅस रिलीज होतो. दॅट गॅस इट इज कॉल्ड CO2. गॅस जिथून निघून निघतो तिथे होल्स होतात त्या चीजमध्ये. द बॅक्टेरियम विच इज युज्ड ड्युरिंग दिस पर्टिक्युलर प्रिपरेशन ऑफ स्विस चीज इट इज कॉल्ड एज द प्रॉपिओनिबॅक्टेरियम. इट इज कॉल्ड एज प्रॉपिओनिबॅक्टेरियम. नीटसाठी तुम्हाला या बॅक्टेरियमचं नेम पूर्ण लर्न करावं लागेल. द नेम ऑफ द बॅक्टेरियम इट इज प्रॉपिओनिबॅक्टेरियम शेरमानी. Propionibacterium shermani. So these are the various products of this particular dairy industry. The various products are, the first it is curd, second it is yogurt, the another it is buttermilk, the another it is the cheese. So these are the various products. In all these particular products, primary first process it is common, that is called as lactic acid fermentation, and that is done with the help of bacterium, that is called as lab, that is called as lactic acid bacterium.